हॅलो. हा बोला ताई. हा ताई, नमस्कार. श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. स्वामी समर्थ. हो, मी कालपासून तुम्हाला फोन लावायचा प्रयत्न करते, परवापासून. हो का? पण कोणाशी तरी बोलत असाल ना तुम्ही. हा 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 ताई, मला तुमचा आवाज खूप आवडतो ना. आज नाही, हा. आता तर 2 वर्ष झाले मी सगळं अनुभव बघते, पण एकदम 3 वर्षापूर्वी मी तुम्हाला प्रथम बघितलं. माझ्याकडे मोठा मोबाईल आला आणि मी ते अच्छा. हे करून ठेवलंय, म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला, हा. स्क्रीनशॉट काढून ठेवलाय. स्क्रीनशॉट नाही हो. आपण ते आता माझ्या तोंडात, मला काय झालंय ताई तुम्हाला सांगते, मला पॅरालिसिस झालेला आहे ना. अरे तर मला अरे. जवळजवळ 4 वर्ष झालं, मला असं लक्षात राहत नाही म्हणजे हो जास्त. ना. अहो ताई, तुमचं काय पॅरालिसिस मुळे नाही, हे एका विशिष्ट वयानंतर ना ताई प्रत्येकालाच होतं. हो. हो आम्हाला विचारायला ताई. होतं, एक वस्तू ठेवलेली असेल तर हा हा 10 हा वेळा शोधतो कुठे कुठे. हा आणि 40 वर्षापूर्वीच आठवतं, पण आता आठवत नाही 8 दिवसाचं असं. अगदी अगदी हा बरोबर हा बोलले. हा 60 एज आहे आता, रनिंग 60 चालू आहे मला. हा, मग माझ्याच बरोबरीच्या आहेत ना ताई. हो ताई, मी एकदम आपलं ते नाही का, आशा वर्कर आहेत, आशा हा वर्कर. हा. पण आशा वर्कर आता आहेत, म्हणजे आता नवीन घेतले. तर आम्ही पहिले सीएचवी म्हणून आम्ही होतो, म्हणजे असं. बरं. अच्छा आणि अच्छा. खूप हा. खूप सगळं, म्हणजे 95 ला जॉईन झालेलो. पूर्ण पोलिओ निर्मूलन केलं, पूर्ण क्षय पळून लावला, पूर्ण अरे. एड्स पळून लावला, म्हणजे सगळी काम खूप केले आणि सगळ्या रोगांच्यावर नियंत्रण आणलं. हा. आणि आता आशा वर्कर भरती केलेत, आणि आताशी कुठं आम्ही एकदम कमी पगारामध्ये केलं, 5,000 रुपयामध्ये. 500 रुपयापासून काम केलं 95 ला. खरंय खरंय. आमच्याकडे पण आत- ते पूर्वी तर पगार कमी, पण बालवाडी ताई होत्या आमच्याकडे. हा. त्यांना पण ना 500 रुपयेच पगार. जेव्हा आशा अहो वर्करांना ताई, 500 होता ना. 500 रुपये पगार अंगणवाडीवाल्याला आम्हाला सारखंच असायचं. तेव्हा आम्ही बरोबर 95 पासून कामं केली. आम्ही बरोबर. सगळं नियंत्रणात आणलं, आम्ही सगळी जनजागृती केली लोकांना. आता एकदम लोक हुशार झाले. पहिले लोक टीएल पण करत नव्हते, कॉपर टी बसवत नव्हते, पहिले नाही मुलांचं नाही. लसीकरण व्यवस्थित करत नव्हते. बरोबर. सगळी जनजागृती केली, आणि नेमकं आता बघा, बायका 3 तासाचे 15,000 घेतात, दिवाळीला 25,000 बोनस घेतात, आणि मी घरात बसले. काय असंच करणार आहे. हो ताई, आमच्याकडे आपलं पण नशीब आता. असतं ताई. शेवटी आहे बघा, माणसाची काय म्हणे, किती चाला भराबर, पण दोन्ही पाय बराबर. नशिबाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. अगदी अगदी अगदी. सगळे, आज माणूस पाताळात पण राहू शकतो आणि चंद्रावर पण राहू शकतो, पण नशिबाच्या पुढे काहीच अजून करू तो शकत. शोध नाही लावला कोणी. या नशिबाच्या पुढे कोणी जाऊ अगदी शकत नाही. अगदी अगदी. हो ना किती ताई. छान बोलताय ताई तुम्ही. हो ताई, आता काय, माझं 10वी शिक्षण आहे ताई. मग. सगळं चांगलं आहे हो ताई, पण मी तुम्हाला का फोन केलाय सांगते तुम्हाला. मला खूप वाईट वाटतंय, खूप माझी परिस्थिती बिकट. म्हणजे मी स्वामी सेवेमध्ये, मी खूप दिवसापासून मी स्वामी सेवा करते, पण मी कामाला जायची आणि माझ्याकडून जास्त नाही व्हायची. मला जशी जमेल तशी मी घाटकोपरला राहायला होते, तिथं घाटकोपरला केंद्र आहे. अच्छा. आणि आणि आता कुठे तेव्हापासून मी राहता? जायची. मला बायकांनी सांगितलं असं का, अंगणवाडीच्या बायका वगैरे, आम्ही सगळ्या सीएचवी वगैरे, तर म्हणे का स्वामींच्या केंद्रामध्ये येत जा, म्हणजे तुझे प्रॉब्लेम हलके होतील. तेव्हापासून मी करते. पण तेव्हा पण मला लांब, असं मी टेकडीला राहायला होते, खूप लांब पडायचं मला. पळत बरं. पळत 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 जाऊन कामावरून आल्यावर थकलेली असायची, आरती आवरायची केंद्रामध्ये, जशी जमेल तसं हं. काहीतरी प्रसाद घ्यायची, जायची. नंतर मग मी ना हं. खूप, म्हणजे माझी मुलगी ना, माझ्या मुलीचं लग्न झालं ताई, आमच्या गावाशेजारीच दिलं. आम्ही नगर जिल्ह्यातले आहोत, हां, अहिल्यानगर हां, मधले. हां. आणि गावाशेजारी दिलं ना आम्हाला, चक्क फसवलं तो मुलगा. त्या मुलाच्या बायपासचं ऑपरेशन झालं आईचं, आणि अरे. त्याला त्याची आई जाईल म्हणून त्याला घरच्यांनी बळजबरीने उभं केलं, की तू लग्न कर आई समोर म्हणून. आणि त्या अरे. मुलाला लग्नच नव्हतं करायचं, त्याचं कुठेतरी अफेअर होतं. हं. बॉम्बेला कामाला होता, इकडे तो पनवेल साईडला बीएससी झालेला होता, दिसायला चांगला. हं. आणि तो नंतर लग्न झाल्यावर आमच्या मुलीला बोलला का, 8 दिवसांनी तू तुझ्या घरी गेली तरी चालेल, आम्हाला फसवलं. तो अय्या! म्हणला. हा, मग त्याचे वडील बोलले का, कबूल झाले त्याचे वडील. आम्ही मीटिंग वगैरे घेतली ना, माझ्या दिरांनी वगैरे. हं. तो बोलला का, हा मला म्हणजे मुलाला मी माझ्या असं बोललो की तू नाही लग्न केलं तर मी जीव देईल, म्हणून हं. माझा मुलगा उभा राहिला, तो लग्नाला उभाच नव्हता राहत. अरे, पण दुसऱ्याच्या मुलीचं का वाटोळा करायचं आमच्या मॅडम? मुलीचा काय दोष होता, एवढी चांदणी सारखी मुलगी ताई, उंच दडप, गोरी गोरी पान, आई गं! ग्रॅज्युएशन झालेली. आणि आमच्या पूर्ण घरामध्ये, आमच्या वाड्यात, म्हणजे आम्ही 3 भावामध्ये आमच्याकडे पहिलंच कार्य आमचं. आणि अरे आम्ही एवढं ढांगाढोंगात केलं, आम्ही 7 लाख रुपये त्यावेळेस, म्हणजे 2016 लग्न झालं. एवढा बापरे! पैसा खर्च करून मी मुंबईवरून माझ्या महिलांची, अंगणवाडी शिक्षिका, आरोग्य सेविका, सगळ्यांची मी एक गाडी नेलेली. बापरे! एवढं तर त्या ढांगाडोगात मुलाला राहिलं थोडीशी आम्हाला. काहीतरी वाटायला पाहिजे हो. काय हो, आम्हाला इतकं फसवलं ताई, तुम्हाला काय सांगू आमचं. आणि तेव्हापासून आम्ही पूर्ण बरबाद झालो म्हणायचं. मग आम्ही नंतर, आम्हाला असं झालं की मुलगी ऐकायची नाही. मुलगी काय बोलायची,
हा. की माझ्या मावशीने अख्खं आयुष्य घातलं, 6 वर्ष नवरा जगला, तर माझ्या मावशीने म्हणजे पहिले लोक कसे नव्हते हो करत ना दुसरं. हो. हा, तर म्हणली माझ्या मावशीने पूर्ण आयुष्य घातलं मला, एवढ्या 12-13 चुलत सगळ्या सख्या मावळणी आहेत, त्यांचं कोणाचं असं झालेलं नाही भावकीमध्ये, माझंच असं का झालं. ती डिवोर्स घ्यायला तयारच नव्हती. अय्या. आणि मग किती तिला समजून सांगून सांगून नंतर मग ती पार, त्यानंतर मध्ये आला कोरोना. हा त्यात हा. गेले 2 वर्ष. कोरोनाच्या पूर्वी तिचा सासरा झालेला 7 लाख रुपये द्यायला तयार आम्हाला लग्नाचा खर्च. मग अच्छा. कोरोनामध्ये मग परत त्याला तोंडाला पाणी सुटलं, त्याला वाटलं काय कोरोना आलाय म्हणजे जाऊ दे. म्हणजे ते लोकांना ताई त्यांचा गुन्हा असून ते पण खर्च पण द्यायला तयार नव्हते हो. बघा. पश्चिम बघा ना, म्हणजे किती माणसाला, तुम्ही हं. गावाशेजारची मराठी माणसं, तुम्ही तुमची चूक कबूल केली, तरी पण तुम्ही तुमच्या काय म्हणतात ना, आता वाचेला मळ लावताय म्हणजे काय बोलायचं तुम्हाला ना. बरोबर. हा हा. असं. आणि मग कसं तरी मग शेवटी मग आम्ही पण टाकली 458ची केस केस वगैरे बरं टाकली. केलं. मग पूर्ण गेले असते खडी फोडायला सगळे. मग नंतर पटापटा पाया पडले हा. आणि बोलले नाही आम्हाला वाचव बाप. आणि त्या मुलाचा भाऊ बोलला आमचा काही दोष नाही, त्याचा दोष आहे सगळा, त्यांनी तुला वागवलं तर आम्ही काही नाही म्हणतो का, असं तसं. हा. आणि मग लागले पाया पडायला मग. आणि मग दिला खर्च तो. काय 5 लाख रुपये दिला म्हणायचं, मंगळसूत्र वगैरे दिलं सोन्याचं, 2-3 लाख रुपये दिले असे, म्हणजे लग्नाचा हा. खर्च दिला म्हणायचा असा. हा हा आणि हा. मग घेतला डिवोर्स आणि मग मुलीचं दुसरं लग्न करून दिलं. केलं का? असं. हा, केलं आमच्याकडेच केलं, दुसरं करून दिलं. व्यवस्थित आहे आता, म्हणजे केलं? तिच्या मिस्टरांना मस्त 1-1.5 लाख रुपये पगार आहे, 2-3 रूम आहेत, त्यांचे फ्लॅट आहेत. पण म्हणजे ते नुसतं नावालाच लग्न असेल, त्यांचं काही नावाला तिकडे नावाला नुसता संबंधच नसेल. नाम मात्र घटस्फोट आहे, डाग लागला नावाला तो. म्हणजे आई वडिलांच्या शेजारी जाऊन झोपायचा तो, घरी आला अच्छा. तर. बरं झालं ते एका दृष्टीने. मग काय करायचं, आपण कसं राहायचो आपण तसं, आपला काही गुन्हा दोष नसताना. बरोबर. पण किती ताई टेन्शन झालं, माझी मुलं रखडली ना ताई मग लग्नाची, हो एक तिच्या हो आधीचा हो. आणि एक तिच्या मागचा. असं बरोबर. झालं. हा, मग मुलांना, मुलगी घरात असताना कसं आपल्याकडे कोणी देत नाही म्हणजे विचार करतात ना मुली द्यायला. हो हो हो. आणि मग माझी मुलं रखडली लग्नाची. आणि मग मी त्यासाठी ना, पण काय सांगू ताई, मला मग 4 वर्ष झालं मला आता, ह्या फेब्रुवारीला 6 फेब्रुवारीला मला 4 वर्ष झालं मला पॅरालिसिसचा अटॅक आला त्या मुलीच्या टेन्शननी आणि अरे. ते जाऊ द्या, मी पॅरालिसिसने मी चालत होती चांगली, हं. 10 महिने मी चांगली चालायची काठीवर वगैरे. मी पुन्हा गेले आमच्या साहेबांकडे गेले मुलुंडला, आमचं मोठं ऑफिस आहे ब्युरो ऑफिस. आणि हं. तर मी म्हणलं त्या मॅडमला, म्हणलं मॅडम आम्ही 500 रुपयापासून काम केलेलं आहे, आम्हाला तुम्ही काढू शकत नाही म्हणलं. हा. आम्ही म्हणलं जेव्हा गरज होती तुम्हाला तेव्हा म्हणलं आम्ही ऍक्टिव्ह होते मॅडम पहिल्यापासून अशी बोलायला वगैरे. मी ना पहिले साऊथला आमचं ऑफिस आहे, तर तिथे ना मी 5 मिनिटामध्ये असं कॅमेऱ्यासमोर बोलायचं, म्हणजे किशोरवयीन मुलीपासून जे बोलायचं तर हं. त्या मुलीचं पूर्ण नसबंदी होऊन मूल शाळेत जाईपर्यंत एवढं फक्त 5 मिनिटं कॅमेऱ्यापर्यंत तो लेक्चर द्यायचा, त्याच्यामध्ये मला बक्षीस मिळालेलं. अरे वा. तर मग मी बोलले त्या मॅडमला जाऊन, मॅडम तुम्हाला जेव्हा गरज होती पोलिओ निर्मूलन करायचं होतं, सगळे आजार हटवायचे होते, तेव्हा आम्ही कामं केले म्हणलं 500 रुपयापासून, मला तुम्ही काढू शकत नाही. तर त्यांनी ना, अहो आणि काय झालं माझं बॅड लक ताई तुम्हाला सांगू मी. हं. तर आपलं काय आसन पूर्वसंचित मला नाही माहिती, ते स्वामींनाच माहिती. हं. तर मी घरी ना, हे असं ती मुलगी माझी आजारी होती आणि तिला आम्ही असं रूम शिफ्टिंग केली, म्हणून ती आजारी होती, तिला जुलाब होत होते म्हणून ती अशी झोपली खाली. आणि ती म्हटली मला पण जेवायचं नाही. आणि मी म्हटलं मी पण दिवसभर गावचे येते दळण केले, मला लई कंटाळा आलाय ग म्हटलं. हं. तर म्हटलं मला पण नाही जेवायचं. नंतर मग मिस्टर मुलगा कसे म्हणतात का, घ्या थोडं थोडं जेवण, थोडं थोडं खाऊन औषधं वगैरे घ्या. हं. आणि आम्ही जेवलो. आणि मी अशी, मला खाली नव्हतं बसता येत ताई, पण हं. पॅरलेस तरी चालायची, पण खाली नव्हतं बसता येत. हं. कारण माझ्या आधीच गुडघे दुखत होते ना, माझे हं. गुडघे आधीच गेलते ह्या फील्डवर्कच्या कामामुळं. बरोबर. हा, मग ताई फील्डवरच्या पुढे? कामा हेच नाही ताई, मी आरोग्य सेविकेचं हे काम करायचे 3 तास, नंतर मी बालवाड्या घ्यायची, नंतर प्रथम म्हणून संस्था आहे त्याचे मी वाचनालय चालवायची पार्ट बापरे. टाइम मध्ये. त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे काय सांगू ताई तुम्हाला, आपल्या संसारासाठी आपले जे लेडीजचे पॅड लागतात ना, हा हा. हे ते सगळं विकायचं. खूप कामं केली, खूप कामं, एवढी कामं केली, आता मी जागेवर बसली म्हणायचं, पूर्ण नाही, जागेवर बसली. होईल ताई, ते पण काहीतरी स्वामींचा चांगलाच हेतू असेल. हा. पण मग मग हा, मिस्टरांनी मग जागेवर बसल्यामुळे मी फक्त स्वामींचं नामस्मरण जागेवर माझ्या सतत चालू आहे, म्हणजे सतत चालू आहे माझं. नाही नाही, मग मिस्टरांनी मग जेवायला वगैरे सांगितलं, मग काय झालं, मुलगी आजारी होती? आणि मग ना ते दोघं बापले जेवले इथे बेडच्या जवळ असे बसले. आणि हं. त्यांनी दोघांनी जेवण घेतलं.
आणि त्यांनी जेवण उचलून आम्हाला काय बोलले घ्या तुम्ही, तर म्हणलं ठीक आहे. तिने घेतलं आणि मला वाढून दिलं हा आणि मी जेवली आणि गुडघ्याची आयुर्वेदिक औषधं खात होती हो. हा मग मी औषध खाल्लं आणि मी काय म्हटलं हिला बरं नाही तर आपलं भांडी घासून टाका. म्हणजे मी भांडी बिंडी घासायची, पाणी भरायची, पॅरालिसिस झाली. मी चांगली चालायला लागलेली, मी गावाला एसटीत जायची बसवून हा. बिसवून मग पुढे अशी. काय झालं? आणि मग माझं ना ते दोघं आपले जेवले होते त्यांनी काय केलं, कपडा फिरवला नाही हो हा जेवल्या हा. जागेवर. अच्छा. कपडा फिरवला नाही आणि ते पाणी किती असन हो, खाली ग्लासचं वगैरे लागलेलं आणि त्या पाण्यावरून माझा पाय स्लिप झाला. अरे स्लिप झाला तर मी जी खाली बसले ना, तुम्हाला सांगते ताई, मला उठताच येईना. माझं अरे हाडच फ्रॅक्चर झालं मांडीचं. अगं बाई. आणि मग मी कालव्याला ऍडमिट झाले ताई. मग 22 दिवस हॉस्पिटलला होते. तिच्या माझ्या पायाचं मांडीचं ऑपरेशन झालं आणि मग तिथे मला फोन आला व मला परत बोलवलं म्हणून हॉस्पिटलला कामाला. अरे मैत्रिणीचा फोन आला माझ्या मुलाला. मग माझा मुलगा म्हणला मावशी आता आई येऊ शकत नाही, आई परत फ्रॅक्चर झाली. मग अरे तेव्हापासून मॅडम मला असं वॉकर शिवाय चालताच आलं नाही ताई मला. वॉकरनेच मी घरात आंघोळीला टॉयलेटला वगैरे जायची बाप. असं. आणि मग ते पण झालं मॅडम. आणि त्याच्यानंतर परत काय झालं, तुम्हाला आता आपण मी वाचते ना मोबाईलवर किंवा आपण काम केले फील्ड वर्कर म्हणजे म्हणजे आपल्याला ज्ञान आहे. मला हम्म. डी विटॅमिन मिळत नाही ना ताई, मी उन्हाबिनामध्ये जाऊ बसत शकत नाही. नाही हा ना. हा मग हा. त्यामुळं काय झालं माझं ना, परत आता एप्रिलला, ह्या 10 एप्रिलला वर्ष होईल. हा माझ्या मुलाने मला, मुलगा काय माझा मुलगा खूप स्वामी म्हणजे असं गुरुचरित्र वगैरे वाचतो, त्याला भक्ती, तो आम्ही दोघं आहोत घरातले. हा तो हा त्याला काय पुण्याला असतो तो जॉबला, त्याला आठवण आली का तो कधी पण जातो गाणगापूरला आणि तिकडे जातो गुरुचरित्र वगैरे वाचून येतो 3 दिवसाची सुट्टी बिट्टी घेऊन. हा तर हा. इथं आला तर बोलला आई गुरुवारी आरती घ्यायची ना. मी म्हटलं हा. तर म्हटलं बाळा आता काय स्वामींचं नियोजन असेल ताई मला नाही माहिती. तर मी म्हणलं हा बाळा. मला आंघोळ करून घे, मी लारे करेन रविवारी 2 दिवसांनी. म्हणतो नाही नाही करून घे, 5 मिनिटात आंघोळ होईल. आणि मी आंघोळीला गेली आणि 5 मिनिटात आंघोळ करून बाहेर आली. मला बोलला असंच चला बेडरूम मध्ये. मी चांगली देवापुढे जायची, खुर्चीवर बसायची वॉकरवर चालून, तिथं मी माझी माळ जपायची, तारक मंत्र घ्यायची हम्म आणि असं सगळं करायची मी. हम्म. आणि मला बोलला चल. आणि काय झालं काय माहिती, थोडंसं काय बोललं असंच परत राहिलं काय त्या बाथरूमच्या दरवाजात माझा परत पाय सरकला. अरे पाय जो सरकला आणि जी मी खाली बसले, म्हणजे काय झालं नाही मला, माझ्या उजव्या पायाला काय झालं नाही. उजवा हा ज्या पायाला मला पॅरालिसिस आहे ना उजव्या पायी, त्याच पायाचं माझं मांडीचं हाड फ्रॅक्चर झालेलं. तर हा मला त्या पायाला धक्काही नाही लागला, फक्त माझा डावा पायाचा गुडघा घासला इकडचा हा आणि मी खाली बसले. हा. मग तिथून मला खूप त्रास व्हायला लागला, मला आंघोळीला वगैरे जायला बी मग खूप त्रास व्हायला लागला तिथून पुढे मला. तर मग तिथून पुढे मग मुलांनी काय निर्णय घेतला, काय तुझ्या गुडघ्यांचं आपण ऑपरेशन करू बर. असं. म्हणजे माझे पाय ऍक्टिव्ह आहे मी, माझे पाय पूर्ण मी वर खाली वगैरे करते, हलवते बिलवते सगळं बेडवर. हा पोरगा बोलला जर तुझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालं ना हा तर आपण गव्हर्नमेंटला पण नाही करायचो, कारण गव्हर्नमेंटला कसं होतं कसं नाही. हा माझा बारका बोलला का इन्शुरन्स भरलं का मला 5-6 लाख रुपये पास होतील, तिथं प्रायव्हेटला ऑपरेशन होऊन जाईल. हा म्हणजे ते करायचं होतं ह्या वर्षी, पण त्याला काय लक्षात आलं नाही. मग त्याने काय वाटतं पहिले त्याला असं फ्री मध्ये होतं, आता त्यांचे कसे जॉब असे बदलतात ना इकडून बदलतात तिकडे. हल्लीच्या मुलांचे. हो हा इंजिनिअरिंग लोकांसारखं इकडून तिकडे गेला का त्यांना हो पेमेंट जास्त भेटतं पॅकेज. हो तर मग तो हो. दुसरीकडे आला ना कुर्ल्याला, तर बोलला इथं पैसे भरावे लागतात. तर त्याने काय 10,000 रुपये भरले. मग हं. त्याच्यामध्ये त्याचं 3 लाख पास झालं. मग तीन अच्छा. लाखामध्ये ताई जर मी एका पायाचं जर करून आम्ही पॅरालिसिसचं केलं तर मला डाव्यावर भार घेता यायचा नाही आणि ह्याचं जर बरोबर. केलं तर पॅरालिसिसच्या वर भार घेता यायचा नाही. जेव्हा हा माझं 2-4 दिवसाच्या फरकाने का होईना दोन्ही पायाचं करतील, तेव्हा हा. मला काहीतरी फरक पडेल असं बरोबर. म्हणजे मला निदान आहे. कारण ज्यावेळेस मला त्यांनी कालव्याला उजव्या पायाचं ऑपरेशन झालं, उभं करतात ना आपल्या 2 दिवसांनी लगेच हम्म. लगेच चालवायला, तेव्हा मी वाड गोळा केलेला, गुराढोराने मी ओरडत होते ताई. मी बर. म्हणलं सर मग तुम्ही मला काही म्हणा म्हणलं, पण माझं काय नुसतं पॅरालिसिस आणि हाड फ्रॅक्चर नाही, माझे पहिलेच गुडघे खूप गेलेले आहेत. म्हणलं मी उभी राहू शकत नाही, मी घडल्यावर तो काठ मी प्रयत्न करीन, मला काय चालावंसं वाटत नाही काय म्हणलं, पण मी हम्म नाही उभी राहू शकत, मला माफ करा. तर हम्म. त्यामुळे मला अंदाज आहे माझं एका पायाचं करून काही फायदा होणार नाही. नाही मग नाही, मुलगा, स्वामींवर विश्वास आहे ना. स्वामी काहीतरी मार्ग काढतील नाही ताई. स्वामींच्यावर विश्वास माझा पूर्ण आहे. मग आता मुलगा काय बोलला, ह्या एप्रिलला मी जास्त पैसे भरतो, 5-6 लाख एकदम पास होईन इन्शुरन्स आणि दोन्हीचं पण तुझ्या होऊन जाईल, आपण करून घेऊ. म्हणजे असं हम्म. ठरलंय. पण मला ताई एकच विचारायचंय, मला ना केंद्रे दादांचा नंबर पाहिजे हा आणि मला व्हॉट्सअप त्यांच्याकडून. करा, तुम्हाला लगेच पाठवते. आणि अच्छा मुलांची लग्न झाले का तुमच्या? ऐका ना, पण नाही ना झालं हो मुलांची. एवढं ताई 2 ना वधूवर सूचक मंडळ दिरांनी पाठवलेत, मी वर्ष झाले गेल्या वर्षापासून चालते, पण
काय होते मुलांचं वय झालं ना हो, कोणाचं वयात जमतंय तर कोणाचं शिक्षणात जमत नाही, कोणाचं शिक्षणात जमलं तर कोणाचं वयात जमत नाही, हम्म. असं चाललंय हो म्हणायचं. आणि ताई ना, दुसरं सांगायची गोष्ट अशी का जे माझं लग्न झालं आणि एक महिन्या दीड महिन्यातच माझ्या मिस्टरांना म्हणजे असं हे ते काय त्यांना काय माहिती काय झालं म्हणायचं त्यांना, म्हणजे त्यांची आई आलेली गावावरून. आणि पहिले कशी हो जुनी लोक असं, बाबा शिकलेली मुलगी आहे, नाहीतर लक्ष दे, तिला काय शहरातली माहिती नाही, इकडे जाईन तिकडे जाईन असं करण, असं काहीतरी आपलं असं थोडस आणि हलकं असतं ना एखाद्याचं डोकं. हो हो. आणि लगेच महिन्या 6 महिन्यात सगळी लोक नंतर बोलायला लागले, यायलाच नव्हतं पाहिजे, नवीन नवरा बायको येत कशाला यायचं, बरं सासरे होते इथं शेजारी पाजारी आमचे नातेवाईक होते, नंदची जाऊबाई वगैरे, तर हम्म. बोलले कशाला यायला पाहिजे. हम्म. पण त्या आल्या आणि देवाला माहिती म्हणायचं. माझ्या मिस्टरांना ना मॅडम ताई मानसिक आजार झाला त्यांना तेव्हा. अय्या. हा मग तेव्हापासून ते ना तर ते त्यांना आम्ही खूप मी ट्रीटमेंट त्यांना दिली आम्ही किती तेव्हा सायनला याला सरकारी हॉस्पिटलला, मग प्रायव्हेटला माझ्याकडे पैसे नव्हते, मग हे ह्यांची कंपनी बंद झाली, मग 17 वेळा कंपन्या चालू बंद असं. आणि मग नंतर मी मग विचार केला आपलं शिक्षण आहे आपण बाहेर पडायला पाहिजे. आणि मग आपल्याला 3 मुलं आहेत, मग मी स्वतःहून बाहेर पडले, मग मी कष्ट करायला लागले, अहोरात्र कष्ट केले. आणि मग त्यांना पण ना ते, आणि काय झालं ताई तुम्हाला सांगायचं म्हणजे की नंतर असं झालं की मग माझा मुलगा खूप हुशार होता मोठा, त्याला त्यावेळेस 75% मार्क होते 10वीला, आणि तो 10वीला 12 पास झाला, नंतर 12वीला सायन्सने ऍडमिशन घेतलं त्याने. आणि त्याचं एका मित्राचं भांडण झालं, भांडणं पोरात होतात ना क्लासमध्ये कशावरून पण असं तसं, असं जरा शांत होता तो, लोक फायदा घेतात. आणि ताई त्याला पण परत पुन्हा तसंच झालं. मग काय माहिती अनुवंशिक बापामुळं का काय झालं, तो पण त्या मुलाला पण थोडासा तो डिप्रेशन मध्ये गेला मोठा अरे मुलगा. अरे. आणि मग काय सांगू ताई तुम्हाला, त्या मग ह्यांनी काय केलं, हे पहिलं ना स्वतःहून औषध आणायचे, सायन हॉस्पिटलला जायचे, आज म्हणायचे बाबा मला औषध आणलं पाहिजे, आणि तंबाखू खाल्ल्यासारखा पुडा मला म्हणायचे औषधाचा डब्बा दे, आणि औषध स्वतः एकच फक्त ताई तुम्हाला तुम्हाला दामोका माहितीये, आपल्या गावाला बाबळीचा असतो तो. काय म्हणजे ते? नाही नाही म्हणजे असं गावाला बाबळी असतात बघा, आपल्या गावाला बाबळी असतात, हा आणि त्याच्या शेंगामध्ये दामुका निघतो, किती छोटा असतो तो. हा हा हा. तेवढी गोळी फक्त मिस्टरांना एकच, कारण त्यांना लाईट दिलत्या ना, लाईट दिल्या त्यांना चांगल्या मग आता 13-14 घेतात लाईट दिल्या गोळी त्यावेळेस. वगैरे व्यवस्थित? ऐका ना मग तेव्हा खायची तोपर्यंत, स्वतः हाताने ती एकच गोळी घ्यायची, ते एवढे व्यवस्थित होते का पूर्ण आम्ही बायकांना, आम्ही बचत गट असा म्हणजे काढलेला व 100 रुपयाचा 200 रुपयाचा, आम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्र फिरले मी ताई, पूर्ण तीर्थक्षेत्रांना यायला. तर आम्ही त्या बचत गटातून पैसे काढून आम्ही प्रत्येक वर्षी ट्रिपला जायचो बायका, पर हे आपले 3.5 शक्तीपीठ, अष्टविनायक सगळं सगळीकडं. तर ते मिस्टर खूप चांगले राहिले 30 वर्ष म्हणजे. आणि नंतर जेव्हा मुलगा आजारी पडला ना, बोलले मला गोळीच नाही खायची, काय करायचं मला पण आणि माझ्या मुलाला पण. तेव्हापासून ते औषधच खात नाही, मग आम्ही त्यांना जेवणातून देतो मिस्टरांना. हा, एक मेडिसिन आम्ही जेवणातून देतो, अजूनही माझी मुलं देतात. आणि मग त्यांना आम्ही, त्यांचं झालं आता आयुष्य गेलं, ते तसे चांगले आहेत तसे एकदम. आता ते बघा घरात आता 2 वर्ष झालं मला ताई, मला उभं राहता येत नाही, मी जागेवरून मी भाकरी करून देते, चपाती करून देते, दळण करून देते, भाजी निवडून देते, ते सगळं शेकवतात, कामाला पण जातात, बसून राहत नाही, म्हणतात मला करमत नाही घरी, अरे माझे वा. हातपाय जेवढे हालते राहील ना तेवढे. अजून ते 15,000चा आपला छोटासा जॉब करतात आपला कुरिअरचा, अरे आणि वा. घरातलं सगळं जेवण बिवण पार बाईच्या वर भाजी वगैरे सगळं करतात, बनवतात. बापरे. फक्त त्यांना मेडिसिन द्यायचं 2-3 दिवसा मिळून एकदा द्यायचं फक्त चहातनं. मुलगा काय करतो, चहा देतो, पप्पा मी देतो ना चहा तुम्हाला बसा असा म्हणतो, आणि मग त्यात टाकतात ते, तो आणतो पण मुलगा जाऊन सायन हॉस्पिटलला फ्री मध्ये, आणि देतो पण त्यांना. ते अरे वा. आहेत व्यवस्थित, त्यांचं गेलं आयुष्य. पण मुलगा कसा आहे तुमचा मग? मुलगा नाही, मुलाला पण कोण म्हणणार नाही असं वरून का त्याला मेडिसिन चालू आहे का, तो MSc झाला मॅडम, डबल ग्रॅज्युएशन शिकला तो. अरे वा. असो, हा मग त्याला शिकला. ट्रीटमेंट चालू आहे की नाही? नाही घेत, एक टॅबलेट लागते ना त्याला संध्याकाळची, एक लागते. त्याला ना प्राणायाम करायला सांगा ताई. प्राणायाम. श्वासाचे प्रकार, अनुलोम विलोम केलं ना तर मेंदूला खूप छान असं रिलॅक्सेशन मिळतं. अच्छा. हा, हा होईल स्वामींच्या कृपेने, छानच आहे तुमचं. फक्त आता ना दादांकडनं सेवा घ्या लग्नासाठी, हा, होईल ते पण. आपण ऐका ना ताई, पण मला मी सांगते तुम्हाला, आता 2 वर्ष झाले ना, आता एप्रिलला मी जेव्हा नंतर पडली ना, तेव्हा माझं सगळं असतं, तेव्हापासून माझं सगळं जागेवर येऊ, मग मला असं वाटतं माझी सेवा देवांच्या पर्यंत किती पोहोचत असेल नाही ते किती नाही. दादांशी बोला ना ताई तुम्ही तेवढं.
हा, मला असं. मेसेज करा. तुम्हाला व्हॉट्सअपला मला मेसेज करा. तुम्हाला नंबर येऊन जाईल दादांचा. हा 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 आणि दादांशी बोलू असं म्हणजे. हा, हं. त्यांना कारण मेसेज मला करत राहायचे देवापुढे दादांना. मला मला मी स्वामींना एवढंच म्हणते का माझ्या पायाचं ऑपरेशन होऊ द्या आणि मला फक्त काही नको. मी फक्त आंघोळीला मी मोकळी जाऊ द्या, टॉयलेटला जाऊ द्या आणि तुमच्या पुढे मला येऊन बसून बत्ती लावून तुमची सेवा करायची. मला बरोबर. बाकीचं माझ्या कामाची कोणी अपेक्षा करत नाही. एवढ्या पुरतं फक्त मला चालायला बळ द्या. होईल फक्त होईल माझं होईल एवढंच म्हणणं आहे. होईल दुसरं होईल होईल. काही नाही ताई माझं. मी हं. तुम्हाला कधीपासून प्रयत्न करते फोन लावायला की म्हणलं ताईंशी बोलून माझं मन मोकळं होईल. हा अहो हा तुमचे रोज अनुभव ऐकते मी. ताईनं जो चुकता म्हणायचा आणि मला एवढं गोड तुमचा आवाज आहे ना म्हणायचं. तो आवाज ऐकला का माझे कान तृप्त होतात असे म्हणजे. आणि रोज मी अनुभव ऐकते एवढे. किती भाग्यवान आहेत तुम्ही. तुम्हाला सगळ्यांचे फोन येतात. किती ताईंचे अनुभव हे सांगतात. आणि मग ते मी काय म्हणते ताई, पण मग आता माझी सेवा रुजू होईल का देवाला होईल म्हणजे. होईल होईल. हे बघा, स्वामींपुढे तुम्ही नुसतं साधं जप नाम घेतलं ते सुद्धा रुजू होतं. फक्त ना म्हणजे त्यांना भक्तिभावाने करणं महत्वाचं आहे हा ते. भक्तिभाव. स्वामी सांगतात ना आधी तुमच्या कुळदैवताचं करा ना. मग हा मी आता बघा आता माझं तेच चालू. आता 12ला दत्तगुरु भिक्षेला जातात. मग मी बंद करते 12 ते 12:30. मग हा माझं सकाळचं लाईव्ह, पहिलं गणपतीचं, नंतर स्वामींचं तारक मंत्र, नंतर भजन स्वामींचे सगळे. किती स्वामींचे गीत हो किती छान छान आहेत. ते भजन हो. ऐकते 12 वाजेपर्यंत. मग त्यानंतर कुळदैवताचं मग आपलं तो हे ना नाही, अं, ते सगळं करा, पण जप फार महत्वाचा आहे ताई. काळभैरव जपामध्ये अष्टक, खूप ताकद तारक आहे. मंत्र आणि स्वामींचे 7 अध्याय वाचते. आणि हम्म. मग नंतर मग जप पण करते म्हणायचं. हा हं. हा. जप असं फार एवढं मी. महत्वाचा आहे ताई. त्याच्यात खूप ताकद आहे. हा, हा मी शेअर पण करते हा ताई. हा चालेल चालेल हा, ठीक आहे श्री ठीक आहे स्वामी हा. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.